नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे ते मान्सूनच्या अंदाजाबाबत आहे. एक छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती. जर आता पाहायला गेलं तर काही बातम्या देखील अशा व्हायरल होत आहेत की यावर्षी आपल्याला दुष्काळाची देखील शक्यता पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आता यावर्षी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. यावर्षी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न होता की यावर्षी देखील दुष्काळ पडतो का, तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी खूप चांगला पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे. मान्सून जे आहे ती यावर्षी वेळेवर देखील दाखल होईल. परंतु असंही नाही की जे तारीख सांगितली त्याच तारखेला मान्सून येणार आहे. मागे पुढे काही दिवस होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पेरणी करताना एक लक्षात ठेवायचं आहे, चांगली ओल तपासायची आहे, तेव्हाच पेरणी करायची आहे, जेणेकरून तुमचे नंतर कोणतेही नुकसान होणार नाही. आता यावर्षी जर पाहायला गेलं तर 100% अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे पाऊस जे आहे ते 106% आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता राज्यातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. आता पाऊस जे आहे ती ज्या हवामान विभागाने 31 मेची तारीख जी आहे ती केरळमध्ये येण्याची सांगितलेली आहे. परंतु असंही नाही की त्याच तारखेला फिक्स येईल. मागे पुढे काही ना काही दिवस होणारच आहेत. किंवा लवकर आधी किंवा 1-2 दिवसांनी आधी येईल, नंतर 1-2 दिवसांनी जे आहे ते उशीर राहील, अशी स्थिती आपल्याला देखील पाहायला मिळू शकते. असंही नाही की ही तारीख सांगितली म्हणजे त्याच तारखेला येईल. व महाराष्ट्रामध्ये मान्सूनला जे आहे ते 15 तारखेपर्यंत तरी वेळ लागण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तरी काही जण सांगत आहेत की 12 तारखेला, परंतु शेतकरी मित्रांनो, ती तारीख फिक्स आपल्याला पाहायला मिळू शकणार नाहीये. मागे पुढे जे आहे ती वेळ जी आहे ती बदलतच जाते. आता यावर्षी जसा मान्सून आपल्या महाराष्ट्राकडे येईल त्या तारखा तर आपण देणारच आहोत. त्यासाठी चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व एवढं लक्षात ठेवायचे आहे की यावर्षी दुष्काळ पडणार नाहीये, पाऊस काळ चांगला राहणार आहे. त्यामुळे कोणती देखील चिंता जी आहे ते मनात ठेवायची नाही. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.